साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. स्वर्गवासी गिडगू राममूर्ती पंतुलू जन्मदिन, तेलुगू भाषा दिन व तेलुगू भाषा अभिवृत्ती सार्वजनिक ग्रंथालयाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त तेलुगू मराठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते श्रींची पूजा आणि तेलुगू तल्ली आणि स्वर्गवासी गिडमू राममूर्ती पंतुलू यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. चौडेश्वरी पतसंस्था सोलापूर यांनी ग्रंथालयास तिजोरी भेट दिल्याबद्दल पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल वडगंची, व्हाईस चेअरमन चंद्रकांत रंगम, माजी व्हाईस चेअरमन शंकर कोंतम, संचालक विलास बडगंची, तज्ज्ञ संचालक व कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अंबादास कंदिकोंडा, व्यवस्थापक राजेंद्र उदगिरी यांचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तेलुगू भाषा दिनानिमित्त तेलुगू भाषिक लेखक व कवी सूर्यकांत कामुन यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. प्राध्यापक नरेंद्र गुंडली यांनी आपल्या प्रस्तावनेत स्वर्गवासी गिडगू राममूर्ती पंतुलू यांच्या साहित्यातील योगदान तसेच ग्रंथालयास यावर्षी सुरवरम प्रताप रेड्डी विद्यापीठामार्फत उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासंबंधी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी तेलुगू भाषिक महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झाले असून प्रत्येक क्षेत्रात दिलेले योगदान याबद्दल आपले मत व्यक्त केले. या प्रसंगी कवी संमेलनात ओगन्ना देवनपल्ली, येमोल भिक्षापती, रेणुका बुधारम, प्राध्यापक नरेंद्र गुंडली, डॉ. प्रियांका महिंद्रकर यांनी तेलुगू कविता सादर केल्या. सूर्यकांत कामुन, नागेंद्र माणेकरी, कालिदास चौडेकर, प्राध्यापक बालाजी गोप, चंद्रकांत यनगुंडी यांनी मराठी कविता सादर केल्या. रेणुका बुधारम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सचिव तिप्पण्णा गणेरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बालराज बोली, उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल, सहसचिव प्रभाकर भीमनाथ, खजिनदार श्रीनिवास गाली, संचालक राजलक्ष्मी गाडपल्ली, ग्रंथपाल विजयलक्ष्मी गुडूर, पुरुषोत्तम बुधारम, नरेंद्र कदारा, किसन आडम, प्राध्यापक D.R. गायकवाड, प्राध्यापक दीपाली कसबे, अमरीश बल्ला व परिसरातील नागरिक व रसिक श्रोते उपस्थित होते.